रूप पाहतालो हरी बोला रूप पाहतालो रूप पाहतालो सुख झाले हो झाले हो सागरी आले हो सागरी तो विठ्ठल बरवा तो बरवा सर्व सुखाचे आगर
देवी वार बाबर खुमा विवार तो हा विठ्ठल बरवा ऐसा ज्याचा अनुभव ऐसा ज्याचा अनुभव ऐसा ज्याचा अनुभव ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देव विश्वदेव सत्यत्वे विश्वदेव सत्यत्वे विश्वदेव सत्यत्वे देव तया लवळी आहे देव तया जवळी आहे देव तया लवळी आहे देव तया जवळी आहे पापनाशी दर्शने पापनाशी दर्शने पापनाशी दर्शने काम क्रोधा नाही चाली काम क्रोधा नाही चाली बुद्धी झाली समता 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 बुद्धी झाली देव तया लवळी देव तया जवळी असे देव तया जवळी असे देव तया जवळी असे पापनाशी दर्शने पापनाशी दर्शने पापनाशी दर्शने पापनाशी दर्शने पापनाशी दर्शने पापनाशी दर्शने कामने भेदा भेद कामने भेदा कामने भेदा भेद कामने भेदा गेला वाद खंडोनी गेला वाद खंडो गेला वाद खंडो गेला वाद खंडोनी गेला वाद खंडो आवतया जवळी असे देवतया जवळी असे देवतया जवळी असे पापनाशी दर्शने पापनाशी पापनाशी दर्शन
सत्यतील मच्छिंद्र आपण ऐसा ज्याचा अनुभव ऐसा ज्याचा अनुभव ऐसा ज्याचा अनुभव ऐसा जाता अनुभव ऐसा जाता अनुभव ऐसा ज्याचा अनुभव ऐसा ज्याचा अनुभव ऐसा जाता अनुभव अनुभव ऐसा जाता अनुभव ऐसा जाता अनुभव 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 ऐसा जाता अनुभव विश्वदेव सत्यात्मे विश्वदेव सत्यात्मे देवतया जवळी असे देवतया जवळी असे देवतया जवळी असे जवळी असे देवतया जवळी असे देवतया देवतया विश्वदेवा सत्यत्वे विश्वदेवा सत्यत्वे सत्यत्वे देवतया जवळी असे 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 देवतया देवतया जवळी असे जवळी असे देवतया जवळी असे देवतया जवळी असे पापनासे दर्शने पापनासे दर्शने पापनासे दर्शने पापनासे दर्शने पापनासे पापनासे दर्शने दर्शने पापनासे दर्शने पापनासे दर्शने देवतया जवळी
ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देवतया जवळी असे पापनासे दर्शने कामक्रोधा नाही चाली भूती झाली समता देवतया जवळी असे पापनासे दर्शने तुका म्हणे भेदाभेद तुका म्हणे भेदाभेद गेला वाद खंडोनी पापतया जवळी देवतया जवळी असे पापनासे दर्शने पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम तरी चरणा दाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदा नमो सद्गुरु भक्तकल नमो सद्गुरु सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा यावरी न करावा यावरी न करावा अहो स्वामी तुकया देवा यावरी करावा यावरी न यावरी करावा श्री संतांची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत सद्गुरु या भागातील मोठे संत केदारी बाबा यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आपण एकत्र आलेलो आहोत. प्रत्येक भागाला एका महात्म्याचं अधिष्ठान असतं, कोणताही भाग, आणि त्याच्यावर समाज चालतो. लक्षात ठेवा. दयाश्री कारभार बुद्धी सार्थयाची वर्ते तैसे वर्ते जन. अवघा समाज संतांच्या अधिष्ठानावर चाललेला आहे. जसं या भागामध्ये आमचे केदारबाबा उकळीकर फड, ठाकूरबांचं फड, वांगीला नारायणबाबांचं अधिष्ठान आहे. एक लक्षात ठेवा,
संतांच्या अधिष्ठानाशिवाय समाज जगतच नाही, लक्षात ठेवा. एका माणसाने मला असं विचारलं, तुम्ही एवढे मोठे मोठे सप्ताह करताय, याचा सामाजिक उपयोग काय? व्हॉट इज द सोशल यूज? याचा सोशल यूज काय? मी हसलो. त्याला म्हणलं, बावळ्या, समाज जिवंत राहणं आणखीन तुला कुठलं यूज पाहिजे आहे? समाज जिवंत राहणं हा संतांचा यूज आहे. म्हणून वैकुंठवासी कंधारकर महाराज यांच्या तोंडून मी स्वतः ऐकलेलं वाक्य आहे, ते वाक्य सांगतो. त्याने असं वाक्य सांगितलं हो की जगामध्ये महात्मा नाही अशी परिस्थिती कधीच येत नाही, आणि ज्या दिवशी जगात महात्मा नाही अशी परिस्थिती येईल त्या दिवशी जगत राहत नाही. म्हणजे त्याला काय म्हणतात? सेंटर, मध्यबिंदू, केंद्रबिंदू. संत हे समाजाचे केंद्रबिंदू आहेत, हे लक्षात ठेवा. या भागाला वैकुंठवासी केदारी बाबांनी एक प्रकारचं संजीवन जीवन दिलं. त्या निमित्तानं ही सेवा आहे, आणि म्हणून त्यांचं वर्णन करणारा आपण घेतलं आहे ऐसा ज्याचा अनुभव. अगोदर एक दृष्टांत सांगतो आणि मग अभंगामध्ये येतो. रस्त्याच्या कडेला एक चीप पडली होती, चीप जाड अशी. पाटलांची गाडी चालली होती रस्त्याने. पाटील काय म्हणला, राम्या तेवढी चीप गाडीत घे. राम्यानं चीप गाडीत घेतली. गाडी घराजवळ गेल्यावर पाटील म्हणले, तेवढी चीप नाल्यावर ठेव. आपल्याला पाहिजे, चीप नाल्यावर ठेवली. दुसऱ्या दिवशी पाटलीन बाईनं बघितले, रामा कुणी दगड आणला हो? म्हणले आम्हीच आणला. कुणी आणला? पाटलानं ठरलं. काय म्हणले, पाटलाला डोकं आहे, एवढा चांगला दगड रस्ता असतोय कुठं, उचल आणि मोरीत नेऊन ठेव बाथरूममध्ये. अरे आंघोळ करायला धुयाला चांगला दगड आहे हो. रामानं दगड उचलला आणि बाथरूममध्ये ठेवला. काही दिवसानं त्यांच्या घरात एक वडार आला. त्यानं ते पाहिलं, पाटील एवढा चांगला दगड बाथरूममध्ये का ठेवला आहे? माझ्याकडं पाठवून द्या, चांगला वरवंटाने पाटा करून देतो. वडारानं तो दगड नेला. त्या वडाराकडे एक शिल्पकार आला, मूर्तिकार. तो म्हणला, काय आणलं रे? म्हणलं, पाटावर. काय बावळा आहेस काय, मूर्ख आहेस काय? एवढा चांगला दगड वरवंटा पाटा करते काय बावळ्या? माझ्याकडं दे, मी तुला याची गणपतीची चांगली मूर्ती करून देतो. आता ऐका, दगड एक आहे का बदलला? दगड एकच आहे ना? दगड बदलला का? नाही. दगड पाहणाराची नजर बदलली. हां, मग नजर का बदलली? ज्याची जशी लायकी आहे तसं न. पाटलाला काय दिसलं? बोला ना, बोला ना. काय दिसलं? नाल्यावरची पायरी. पाटलीला काय दिसलं? नाणीतला वडाला काय दिसलं? पाटा, वरवंटा. आणि शिल्पकाराला काय दिसलं? रामकृष्ण हरी. ठल विठल विठ्ठल 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 विठ्ठल. दगड एकच आहे, प्रत्येकाची नजर वेगळी आहे. आता ऐका,
विश्व एकच आहे, विश्व एकच आहे, प्रत्येकाची नजर वेगळी. मग या विश्वाकडं बघणारे 4 वर्ग आहेत. एक पामर, दुसरा विषयी, तिसरा मुमुक्षू, चौथा मुक्त किंवा संत. मग पामर कसं बघतो? या जगाकडं पामर काय बघतो? ज्ञानोबाराय सांगतात, ऐसेनी विश्व सकळ जेने विश्वची मानिले केवळ. पामर सगळं विश्व आपलं भोग्य मानतो. सगळं विश्व माझं भोग्य आहे. पिंड पोसावे अधमाचे ज्ञान पिंड पोसावे अधमाचे ज्ञान. पिंड पोसावे हे अधमाचे ज्ञान. पिंड पोसावे अधमाचे ज्ञान. विलासमिष्टान विलासमिष्टान करोनिया. विलासमिष्टान करुणिया. विलासमिष्टान पिंड पोसावे हे अधमाचे ज्ञान. पिंड पोसावे अधमाचे ज्ञान. पिंड पोसावे हे अधमाचे ज्ञान. विलासमिष्टान करुणिया. विलासमिष्टान करुणिया. पामराला जगत भोग्य आहे. बस जगत फक्त भोग्य आहे. तुम्हाला कोणाला माहीत नसलेली एक गोष्ट सांगतो बरं का. लय दिवसांनी सांगा बरं का. मच्छू नाना, दादा महाराज सातारकर, दादा महाराज सातारकर काय म्हणायचे? अरे हे जग सगळं देवानं भोगण्यासाठी केलं आहे म्हणायचे बरं का. त्याच्यापुढं काय म्हणायचं माहिती आहे का? त्याच्यापुढं म्हणायचे पामर जगाकडं भोग्य म्हणून पाहतो. विषय म्हणजे संसारी. संसारी काय पाहतो? संसारी जगताकडं आपल्या जीवनाचं साधन म्हणून पाहतो. आमच्या जीवनाचं हे साधन आहे. मुमुक्षू काय पाहतो? मुमुक्षूची जगताकडं बघण्याची दृष्टी काय? मुमुक्ष जगताकडं पाहतो. तुका म्हणे नाशिवंत हे सकळ. 8वी गोपाळ तेचेही तुका म्हणे तूची खरा.
तेर वावगा पसारा. मी क्रम सांगतोय. पामर, विषयी, साधक, चौथा ज्ञानी. ज्ञानाला जगत कसं दिसतं? ज्ञानाला जगत दिसतच नाही. ज्ञानाला जगत दिसतच नाही. ज्ञानी जगत मानतच नाही. ऐका, मृगजळ. हां, मृगजळ. मृगजळ कोणाकोणाला दिसतं? हरणाला. हरणाला दिसतं मग त्याला मृगजळ म्हणतात. हरणाला दिसतं. माणसाला दिसतं का नाही? दिसतं. फरक काय? हरणाला मृगजळ दिसतं आणि खरं वाटतं. झालं. आपल्याला दिसतं का नाही? आपल्याला दिसतं, खरं वाटतं का? नाही. सूर्याला दिसतं का? सूर्याला दिसतच नाही. कनिष्ठ अधिकाराच्या माणसाला विश्व खरं वाटतं. मध्यम माणसाला विश्व खरं वाटत नाही. आणि ज्ञानाला विश्वच नाही. ज्ञानाला विश्वच नाही. मला पुढं जायचं आहे. हां, एक पामर भोग्य, एक संसारी साधन, एक साधक त्याज्य आणि एक ज्ञानी तुच्छ किंवा शून्य म्हणा. आता पुढं आहे का? याच्या पुढं आहे, या चौघांच्यापेक्षा संत श्रेष्ठ आहेत. काय श्रेष्ठ आहेत आहे का? एकानं भोग्य मानलं, एकानं साधन मानलं, एकानं त्याज्य मानलं, एकानं शून्य मानलं आणि एकानं पूज्य मानलं. ऐसा ज्याचा अनुभव ऐसा ज्याचा विश्वाकडं वेगळ्या नजरेनं बघितलं. संतांनी काय पाहिलं? संतांनी काय पाहिलं? संतांनी देव पाहिला. पण सगळ्यामध्ये संतांची दृष्टी श्रेष्ठ आहे. असं आहे, ज्याने विश्वभोग्य मानलं त्यांनी विश्वभोगासाठीच मानलं. ज्यांनी त्याज्य मानलं त्यांनी सोडण्यासाठी मानलं. ज्यांनी शून्य मानलं त्यांनी मानलंच नाही, पण यांनी मात्र देव मानलं. हे सगळ्यात मोठी दृष्टी आहे, लक्षात ठेवा. जागता जगदेव
राखा काही जगदेव जगदोगी जगदोगी जागता जागा झाल्यावर मग देवदेव आहे. ऐका, अंगठी सोन्याची आहे ना, अंगठी सोन्याची आहे ना, अंगठी सोन्याची आहे, बरोबर. दुसरं वाक्य, अंगठीत सोनं आहे का नाही? अंगठी सोन्याची आहे, अंगठीत अंगठी म्हणा 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 की, बोला बोला, घाबरू नका, बोला. अंगठी सोन्याची, अंगठीत हां अंगठी कशाची आहे? अंगठीत काय आहे? बरोबर आहे. हा वेदांत आहे बरं का, सामान्य नव्हे. हे अंगठी सोन्याची आहे, अंगठीत सोनं आहे. आणि तिसरं वाक्य आहे का, अंगठी सोनं आहे, अंगठी सोनं आहे. अंगठी सोन्याची आहे म्हणजे जगत भगवंताचा आविष्कार आहे. झालं. अंगठीत सोनं आहे म्हणजे जगतात देव आहे, आणि अंगठी सोनं आहे म्हणजे जगदेव आहे. लक्षात ठेवा. अंगठी सोन्याची म्हणणं हे बी कनिष्ठ आहे. अंगठी सोन्याची मानली तर सोनाराला ठोकावं लागतं. जगदेवाचं मानलं तर देवाला ठोकावं लागेल. नाही, अंगठीमध्ये सोनं आहे म्हणलं तर अंगठीची व्याप्ती जास्त झाली, सोन्याची कमी झाली. ह्याच्यात सूत आहे का नाही? शर्टात सूत आहे का नाही? शर्टात सूत आहे म्हणजे शर्ट मोठा झालं का, म्हणजे जगताची व्याप्ती वाढली, ईश्वर संकुचित झाला. पण अंगठीचं सोनं आहे म्हटलं की याचा अर्थ असा आहे की देवापासून जगत झालं नाही, जगतामध्ये देव नाही, जगत देव आहे. याचा अर्थ एवढाच झाला की जगताच्या रूपानं देवच नटला. विश्वदेव सत्यत्वे. बाळासाहेब, तुम्ही पंढरपुरात राहताय, पंढरपुरात वेदांत आहे का नाही? वेदांत पंढरपुरात वेदांत आहे. वेदांत काय सांगतो? ब्रह्म सत्यम जगन हमको मंजूर नहीं. विठ्ठला विठ्ठल हम ये मंजूर नहीं करते भाई. अरे जग जर देवाचा आविष्कार असेल आणि
देव जर सत्य असेल तर जगत मिथ्या कसं होईल? असं आहे. भाव सोडून द्या. मी काय कुणाच्या विरुद्ध मोहीम आखलेली नाही, पण मायावादांचा मिथ्यावाद मी ऐकतोय, त्याला 50 वर्ष झाली देवा, आणि त्यांचा मिथ्यावाद प्रवचनापुरताच असतो. प्रवचन झालं की त्यांची गाडी, बॉडी, माडी, यफडी, लपडी सगळं सत्यच असतंय. मला टीका नाही करायची. मला काय सांगायचं आहे, विश्वदेव त्यांनी जगताकडं तुच्छ नाही पाहिलं, मिथ्या नाही पाहिलं, त्याज्य नाही पाहिलं. त्यांनी जगताकडं, हे जगत म्हणजे प्रत्यक्ष देवच आहे, म्हणून ते जगताला पूज्य मानतात. ते जगताला पूज्य मानतात म्हणून जगत त्यांना पूज्य मानतं. पूज्या पूज्य मान, पूज्या पूज्यमान माझे सखे हरिजन. माझे सखे हरिजन, माझे सखे पूज्या पूज्यमान. आता सगळी आधी सांगत नाही. पूज्य कोण आहे? पूज्य गाय आहे, गायला पूज्य संत आहेत. पूज्य कोण आहे? पूज्य तीर्थ आहे, तीर्थाला पूज्य संत आहेत. पूज्य सकळ लोका विश्वास झाले. हो, सांगा अगोदर. ज्यांची अर्थ ब्रह्म पूज्य सकळ लोका विश्वास झाले, विश्वास झाले. विश्वास झाले, पूज्य सकळ लोका विश्वास झाले. सकळ लोका विश्वास झाले. जगामध्ये जे पूज्य आहेत ना, त्यांना पूज्य संत आहेत. कोण पूज्य आहेत? मगाचं प्रमाण जागता जगदेव राखा काही भाव. कसा भाव राखाल? बरोबर आहे. अवघा क्षेत्रफळ पूजावा सकळ, तो पूज्य आहे. आता जो पूज्य आहे ना, जो पूज्य आहे त्यांना हे पूज्य आहेत. देवत या जवळी असे, देवत या जवळी असे, पापनाशी दर्शने, पापनाशी दर्शने, देवत या जवळी असे.
दरुशने पापनाशे दरुशने 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 देवताया गवळी आसे देवताया गवळी पूज्यमान नारद द्वारकेला गेले आणि आईसाहेबाकडे गेले. विचारलं, आईसाहेब स्वारी कुठं आहे? आईसाहेब म्हणल्या पूजा करतायत. हा. नारद म्हणले काही चाललंय काय? आम्ही सगळे ह्याची पूजा करतो आणि हा कुणाची पूजा करतोय? हा कुणाच्या नादाला लागलाय? हा. म्हणून गेले आणि दाराच्या फटीतून पाहिलं. कुणाची पूजा करतोय? वा, देव पूजा करतो ते कुणाची ऐका. प्रल्हाद नारद पराशर पुंडलिक या सांबरी शशुक शौन कबी रुक्मांगदा वसिष्ठ विभीषणादीन पुण्यानी येतान भागवतान स्मरावी गाली दंडवत पूजोनिया पूजोनिया घाली दंडवत पूजोनिया निर्गुणाकार झाला गुणवंत निर्गुण आकार झाला गुण घाली दंडवत. भगवंताच्या 4 हातात काय? शंख, चक्र, गदा, पद्म. त्यांना विचारलं, तुम्ही 4 हातांनी काय करता? त्यांनी सांगितलं, चक्रे अभिमानाचा करी चेहरा. गदेनं काय करता? मोह ममता छेदी गदा. शंकानं काय करता? शंके उद्बोधी निजबोधा. आणि कमळानं काय करता? कमळे सदा निज भक्त पूजी. त्यानं विचारलं, तुम्ही कमळ का घेतले? भगवान म्हणले, बाबा अचानक साधू भेटला तर फूल हुडकायला नको म्हणून. तो पहावा हे म्हणून अचक्षुषी मज हातीचे निलीला कमळे म्हणून देव यांच्याजवळ आहे. या शरणावर शंका आहे, त्याचा सांगत नाही. वेळ राहिला तर सांगतो. अजून एक गोष्ट सांगतो, शंका अभंगात नसते बरं का नितीन शेठ. शंका अभंगात नसते, शंका बुवाच्या मनात असते. अजून सांगतो, आमच्याही मनात शंका नसते. कीर्तनाचा टाईम वाढवण्यासाठी आम्ही शंका निर्माण करतो. तुम्हाला खरं सांगतो, वाईट वाटून करा. उकळीकर नाही, सगळ्याकडले लोक आले आहेत.
वाईट वाटून घेऊ नका. नाही वाटणार ना? नाही वाटणार ना? बघा, वाईट वाटून घ्यायचं नाही. नाही वाटणार ना? नाही. आम्ही शहाणे नाही, तुम्ही बावळट आहे विठ्ठल. अरे म्हणून तर 50,000 देत आहे, बावळट आहे म्हणून. मग काय करायचं? जाऊ द्या, सोडून द्या विषय. फक्त बाळासाहेब, कीर्तन संपलं, मला गाडीत बसेपर्यंत ह्यांना हालून देऊ नका. तर मला ठुकती. जाऊ द्या. विषय काय? शंका बघत नसते. असंदिग्धम. आर्य संतांचं वाक्यच असं आहे, असंदिग्धम असं आहे. अल्पाक्षरम असं, अल्पाक्षरम असंदिग्धम सारवत विश्वतोमुखम अस्तोभम अनवद्यंच सूत्रम सूत्रविदो विदुः. संताकडे शंका कशी असते? शंका आमच्या मनात आहे. अजून एक शंका आहे, त्यांच्याकडे देव कसा राहतो. आणि दुसरी शंका आहे, त्यांच्या दर्शनात काय होतं? पापनाशे. कोणाच्या? कोणाच्या? काम क्रोधा नाही झाली बुद्धी झाली समता, बुद्धी झाली समता, बुद्धी झाली समता. काम क्रोधा नाही झाली, बुद्धी झाली समता, बुद्धी झाली काम क्रोधा नाही झाली, बुद्धी झाली समता, बुद्धी झाली समता, बुद्धी झाली समता. काम क्रोधा नाही झाली, बुद्धी झाली समता, बुद्धी झाली समता, बुद्धी झाली समता. लय गोड प्रमाण आहे. या प्रमाणावर मला लय वेळ लागेल, पण लावणार नाही. कारण आता मी पहिल्यासारख्या जास्त बोलू शकत नाही. बरं, बोलण्यालाही मर्यादा आहेत, उभा राहायला मर्यादा आहेत. पण लयच गोड प्रमाण आहे. काम क्रोधा. नाही. एकच श्लोक सांगतो, अति महत्त्वाचा आहे. 12वा अध्याय. मगाशीच गीतेचा पाठ चालला होता. पहिलाच अध्याय होता, नाही दुसरा होता. यो न वृष्यती, म्हणा म्हणा, न द्वेष्टी, न द्वेष्टी, न शोचते, न शोचती, न कांक्षती, न कांक्षती. 4 पद आहेत. जो हरकत नाही, हा द्वेष करत नाही, शोक करत नाही आणि इच्छा करत नाही. सगळं सांगायला मला वेळ लागेल. मला फक्त एवढंच सांगायचं, काय? काम क्रोध एवढंच सांगायचं. का? आणि आपण पेची आपणा ठाई झाला या लागी काही अपेक्षेनं जो. कसं लक्षात? तया परवते काही नाही, आपण पेची आपल्या ठाई झाला या लागी काही आकांक्षेना. इच्छा कमाय. लक्षात ठेवा, इच्छा कधी आहे माहीत आहे का? इच्छा द्वैतात आहे, अद्वैताची इच्छा नाही. जे दिसतंय ते आपल्यापेक्षा वेगळं वाटलं तर इच्छा. इदम मेस्त्यात, हे मला पाहिजे, इदम मेस्त्यात. अरे पाहिजे तुला, नको काय सांग ना. बाई भोळी
बुवाकडे गेली, म्हणलीत महाराज तुमचं जेवण माझ्या घरी सांगितलंय, काय करू? महाराज म्हणले साधं करा, लय काय गोडधोड करू नका. मग बाई म्हणली वरण पोळी भात, बस बस बस. नंतर बाई परत आली, म्हणले भातावर तूप चालतं का? चांगलं आहे. नंतर बाई म्हणली कोरड्या खाता का? हो खातो. नंतर म्हणली थोडीशी भजी तळू का? नंतर म्हणली पापड खाता का? पापडाशिवाय जेवणच होत नाही. नंतर म्हणली थोडंसं आंबोळचं श्रीखंड आणू का? आणा. अगोदर काय म्हणला होता? काय म्हणला होता? जेवण कसं करा? जाऊ द्या. ती गेली कार्यकर्त्याकडं. अहो म्हणले महाराजांना विचारलं, जे विचारत होतं म्हणतात. कार्यकर्ता शहाणा होता. तो म्हणला त्याला नेऊच नकोस, त्याला उद्या भंडाऱ्यात बसव. इदम मेष्ट्या. अरे तुला नको काय सांग ना. का का इति इच्छा कामशब्दित. कारण काय? कारण आहे अहंकार चिदात्मानो एकीकृत्या अविवेकता. अज्ञानामध्ये इच्छा आहे, ज्ञानामध्ये इच्छा नाही, म्हणून यांना इच्छा नाही. काम क्रोधा नाही झाली. काम नाही म्हणून क्रोध नाही. काम आला की क्रोध आला. यांना काम क्रोध नाही. भूती झाली समता. काय प्रमाण आहे हो. सगळ्या भूतामध्ये यांना समानता झाली. काय उच्च अवस्था असेल. नुसती कल्पना करा. बाबा माझी तुम्हाला विनंती आहे, नुसतं म्हणण्यामध्ये जीवन चाललं आहे आपलं. म्हणण्यामध्ये सांगण्यामध्ये. कधीतरी आरताशी समरस व्हा ना. कधीतरी लादा की आम्ही म्हणतोय काय आणि वागतोय काय. काही देखता होईन सकळा भूती. म्हणा म्हणा, नुसतं म्हणा. हो अगदी बरोबर, माझ्या पाठ आहे. दिंडीत चालताना काय भजनं करतात बाबा 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 बाबा. भय नाही जन्म घेता मोक्ष सुखा हानू लाता. आणि हॉटेल दिसलं की टाळा सकट जातोय तिकडं. लेका हॉटेलला बोलतो आणि काय सांगतो मोक्ष सुखा हानू लाता. नको वैकुंठीचा वास. वा 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 वा. नको वैकुंठीचा वास. नको वैकुंठीचा वास म्हणतो. नको वैकुंठीचा वास आणि राहतो लॉजवर. हा आमची व्याख्या आहे बाळासाहेब. आमची व्याख्या आहे, ज्याला लाज नाही त्यानं लॉजवर राहावं. हां, आणि जो सर्किट झाला आहे त्यानं सर्किट हाऊसला राहावं. जाऊ द्या. माझं म्हणणं आहे लाजा लाजा. कधीतरी रडावं, रडा कधीतरी. का सांगतोय? लय सांगत नाही, थोडं सांगतो. राधाई काय म्हणली, मामनजी तुमच्या मुलाला सांगा 2 लेकरं झाल्यात, काहीतरी उद्योग करा म्हणा. थोडक्यात सांगतो. हा दृष्टांत असा आहे, अर्धा पाऊण तास लागेल एका दृष्टांतात. दामू शेट्टी म्हणले नामदेवा तुम्हाला 2 मुलं झाल्यात, पहिल्यासारखं कसं चालेल, काहीतरी काम करा. बाबा काय करू सांगा. काय नाही, कापडाचा गठारा घ्यावा आणि बाजारात जावं. दुसऱ्या दिवशी कापडाची गठडी घेतली आणि मंगळवेढ्याला गेले. जाताना रस्त्यावर महिना थंडीचा. रस्त्यात लागलं गोपाळपूर. गोपाळपूरला गठडी खाली ठेवली पाणी पिण्यासाठी. बघितलं तर सगळी दगडं उघडी बोडकी. आय 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 आय. बाबांनो तुम्हाला थंड वाजत असेल,
वारा लागतो, पाऊस लागतो, ऊन लागतो. सोडली गठडी आणि पांघरून घातली की. मला एवढंच विचारायचं आहे, हा उद्योग शहाण्या माणसाचा का बावळट? जबाबदारीने सांगा, शहाण्याचा आहे का बावळट माणसाचा आहे? शहाण्याचा आहे. बरोबर आहे तुमचं, अगदी नक्की बरोबर आहे, शहाण्याचा आहे. मग दुसरा प्रश्न आहे, असा शहाणपणा आपण का करत नाही? का करत नाही त्याचं उत्तर तुम्हाला माहीत नाही, मला माहीत आहे. का करत नाही? बावळट म्हणून विठ्ठला. आता त्यांच्यावर पैसे कुठे आहेत हो? एक मोठा दगडचा, गणोबा तुम्ही साक्षी, पुढच्या बाजारी पैसे जवळ द्या. 4 वाजताच माघारी. दामोदर म्हणले, नामदेवा तुम्ही लवकर आला, बाबा धंदा झाला. कसा काय? सगळी कपडे गेली. हा, दामोदर म्हणतात आल्या का? अरे मी जन्मभर व्यापार करतो, माझी गेली नाहीत, सगळी गेली कपडे. काय दरानं गेली? म्हणले उधार. मग दामोदर म्हणले मग बरोबर आहे, मग धंदा होणार नक्की. आता काय करावं? उधार पण काय जामीन बिमीन आहे का? आहे म्हणले. गणोबा जामीन ठेवला आहे. दुसऱ्या बाजारी, बाबा कपडे देता का? राधाई शहाणी आहे, लक्षात ठेवा. बुवा बावट असला तर चालतो, बाई चांगली पाहिजे. हां, बाई म्हणजे तुमच्या भागात बाई म्हणता म्हणा, आमच्या भागात बाई म्हणले वेगळाच अर्थ आहे. बायको चांगली पाहिजे. राधाई म्हणली, मामांजी नका देऊ, म्हणा पहिले पैसे घेऊन या. गेले. आता कुठे आहे पैसे? एवढी नवी कपडे कोण ठेवल का हो? अहो सोहळ्यामध्ये काय तर वाटायला घ्या, दिंडी सोडून पळते ती. नवी कपडे ठेवतील बाई. आमच्या भागात म्हणे, आमच्या भागात फुकटचं घावलं आणि बापल्याक धावलं. गणोबा हे काय कपडे घालवली? असं चालणार नाही, मला बाबा पैसे मागतील, पैसे द्या बघू बरं. आता गणोबा कशाला बोलतो? घेतला गणोबा डोक्यावर आणि गेले घरी. दार उघडलं आणि गणोबा आत ठेवला. आणि राधाई म्हणली, काय आणलं आहे हो? म्हणले जामीन आणलं आहे. विना घेतला आणि गेले भजनाला. आणि राधाई तिनं दार उघडलं, आत्ता काय करावं? धोंडा आणलाय. दामोदर आले. अगं राधाई नामा आला होता का? आले होते. पैशाबद्दल काय बोलला का? पैसे मिळाले नाहीत, पण जामीन धरून आणलाय. कुठं आहे? राधाई म्हणली, मामांजी तुमच्या लेकराचं कौतुक ऐका. मामाजी ऐका, पुत्राची मात धोंडे अशी घरात कोंडी आली. तुमच्या लेकानं धोंडा कोंडलाय, धोंडा घ्या कपाळ वळवून. दामोदरनी दरवाजा उघडला. जेवढ्या वेगात उघडला तेवढ्या वेगात झाकला. खटकन. राधाई गडबडली. काय झालं? काय साप बीप शिरलाय काय? मामाजी काय साप आहे का? नाही. काय आहे मग? आली. तिच्या कानापाशी तोडण्यास सांगितलं. काय काय सांगितलं? मी सांगताना एवढी जबाबदारी घेतली की माझा शब्द माईकवर सुद्धा जाऊ नये. तरी तुम्हाला कळालं का नाही? ह्याचा अर्थ सोन्यावर किती बारीक लक्ष आहे तुमचं. बारीक असेल नाही तर काय, 1.5 लाख रुपये. विषय काय सांगितला? पुढचं सांगायचंच नाही, लय लांब आहे. काय काय आहे काय? जळी स्थळी काष्टी पाशानी काय?
म्हणून भूती झाली समता. आता एकदा समता झाली की तुका म्हणे भेदा भेद, भेद भेद तुका म्हणे भेदा भेद, भेद भेद तुका म्हणे भेद भेद तुका म्हणे भेद भेद. गेला वाद खंडोनी, गेला वाद खंडोनी, देवतया जवळी आसे, आसे देवतया जवळी आसे. गेला वाद खंडोनी, गेला खंडोनी, देवतया जवळी आसे, आसे देवतया जवळी सांगा. मराठवाडीकर त्यांना साथ करते शेगावकर. सगळ्यांना करू दे की. ऐसा जाता अनुभव, सजाता अनुभव, सजाता अनुभव, ऐसा जाता अनुभव, ऐसा जाता अनुभव, ऐसा जाता अनुभव. ऐसा जाता अनुभव, ऐसा जाता अनुभव, ऐसा जाता अनुभव. विश्वदेव सात्वते, विश्वदेव सात्वते तत्त्वे, देवतया जवळी आसे, देवतया जवळी आसे. मला परळीला सगळ्यात पहिल्यांदा यांच्या वडिलांनी आणलं. बाप्पा, मला बाप्पाने आणलं परळीला. म्हणले तात्या, महाशिवरात्रीला परळीला यात्रा असते, याल का हो? कीर्तन करा म्हणलं, करतो. म्हणून मी आलो आणि उकळीकरांच्या फडाव यांच्या कीर्तनाची सेवा केली. दिवस काय आठवत नाही, पण कीर्तनाचा भावार्थ झाला आणि बाप्पांनी माझ्या कानातून सांगितलं, तात्या
आमच्या भागातल्या लोकांना चाली द्याव्या लागतात, जरा काय बोलू नका. म्हणलं नाही बोलत, सांगा. तुम्हाला खोटं वाटेल पण खरं आहे, मी चाली मोरल्या. बाप्पांनी 14 चाली दिल्या. किती? 14 चाली. मला म्हणले तात्या क्षमा करा, पण आम्हाला लोक सांभाळावे लागतात. म्हणजे 14 गावचे लोक त्यांना चाली दिल्या, तरी आणखीन गावं शिल्लक राहिली. गवयांनी एवढी क्रांती केल्या, सगळी गावं कॅन्सल करून टाकली. विठोबा सांगतो, सेवा संपवतो. तुका म्हणे भेदाभेद कोणते? बरं का, इथं जगत आणि परमात्मा यांच्याकडे जाऊ नका. भेद कोणते? 5 प्रकारचे भेद. पहिला भेद आहे जड जडातला. जड जडाचा भेद. उदाहरणार्थ, माझ्यापुढं माईक आहे, खुर्ची आहे. हे कशाचं आहे? लोखंड आहे. हे काय? प्लॅस्टिक आहे, नाही तर फायबर आहे. हा धातू आहे आणि हे प्लॅस्टिक आहे. याला म्हणायचं जड जडातला भेद. झालं का? संतांनी जड जडाचा भेद ठेवला नाही. आता प्रमाण म्हणत नाही, सोने आणि माती आम्हा समान हे चित्ती. झालं का? गोष्टी सांगत नाही. दुसरा भेद आहे जड जीवातला. जड जीवातला भेद. जड जीवाचा भेद काय? जड आपल्याला आपल्यापेक्षा भिन्न वाटणं. आत्ताच सांगून गेलं, कशाला सांगू? जड जीवातला भेद. माळावरची दगडं वेगळी वाटली का? तिसरा भेद आहे जीवजीवाचा. जीवजीवाचा म्हणजे बैलजीव आहे, आपण बी जीव आहोत. कुत्रा जीव आहे, आपण बी जीव आहोत. रेडा मनुष्य जीव आहे का नाही? दोघात एक आहे पशु, एक आहे मनुष्य. ज्ञानोबा सांगतात, ज्ञानदेव म्हणे हा जीवजीवातला भेद संपवला. चौथा भेद आहे जड ईश्वरातला. जड आणि ईश्वर. भागवतामध्ये प्रमाण आहे, ज्योतिंशी सत्वानी सरित समुद्रांश हरे शरीरम यत्किंच भूतं प्रणमेदनन्यः भक्तीचे जवावी जीव जंतू भूत शांत ऊनी ओत काम करा. आणि 5वा भेद आहे जीव ईश्वरातला. संतांनी तोही भेद ठेवला नाही. संत म्हणले तुझं माझं नाही भेद केला सद्गुरू. आता मगाची शंका 5 मिनिटात सांगतो. शंका काय? देवच या जवळ असे. देवच या जवळ असे असं म्हटल्यावर काय झालं? देवच या जवळ असे, आमच्या जवळ नसे. देव संताकडं आहे, दुसऱ्यांच्याकडं. देव संताकडं आहे म्हणलं, दुसऱ्याकडं नाही म्हणलं तर देवाच्या ठिकाणी वैषम्य येतं. देव संताकडं आहे, दुसरीकडं नाही असं म्हणलं की देवाच्या ठिकाणी एकदेशीपणा येतो. देव संताकडं आहे असं म्हटलं
की देव परिच्छिन्न होतो, असे खूप अपेक्षा आहे अशा. मग काय, मग दुसरीकडं नाही का आहे, दुसरीकडं कसं आहे, दुसरीकडं आहे सर्वस्तेच्याहम हृदिसन्निविष्टो. गीतेमध्ये चहा आहे बरं का मंडळी, चहा सोडू नका. गीतेमध्ये चहा आहे, सर्वस्तेच्याहम आहे ना. आणि चहा करण्यासाठी विष्टो लागतो आहे ना, हृदिसन्निविष्टो. अजून आहे का, अजून असं आहे गीतेमध्ये भगवंतानी गीतेमध्ये अर्जुनाला आपली आणि अर्जुनाची दोघांची जन्मतारीख सांगितले बाळासाहेब. हां, बहुनी मे, माझा जन्म मेमध्ये झाला आणि जन्माने तो 4 जून असं. सोडा, सर्वस्तेच्याहम. भगवान सगळीकडे आहे, सगळीकडे जो भगवान आहे ना, तो भगवान सामान्य आहे आणि यांच्याकडे आहे तो विशेष आहे. बाहेर 10 कोटी मूर्ती उभा, बाहेर 10 कोटी मूर्ती उभा. साठवणार माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, आता पाप सांगतो आणि सेवा संपवतो. पाप नसे कोणतं पाप? आपली जी पापं होतात त्या पापाचे 10 प्रकार सांगितले आहेत. 10 कोणते? शरीराची 3, वाचेची 4 आणि मनाची 3. 10 पापं. शरीराची 3 कोणती? हिंसा, चोरी, व्यभिचार. शरीराची. वाचे 4 कोणती? निंदा, असत्य, कठोर आणि जल्पण. खोटं बोलणं, निंदा करणं, कठोर बोलणं आणि उगं बाष्पळ बडबडणं. मला विचारा मुंबईत कोणणार आहे, मला विचारा मुंबईत कोण येणार, अरे तुला करायचं काय? उद्या मीडिया सांगताय की ग बस की जरा. बडबडणं. अजून आहे का? हा, कारण नसताना गल्लीत बसायचं आणि दिल्लीची मापं काढायची असं आहे. म्हटलं मोदीला काहीच कळत नाही, काहीच कळत नाही. त्याचं वर्ष 75 झाले, तो रिटायर झाला की तुलाच बोलवायचं आहे. काय काळजी बोल. काय सांगितलं? कुणाला तो काय सांगितलं? निंदा. हां, झालं का? जे विठ्ठल होईपर्यंत लक्षात राहू दे का. बोला. निंदा. आता काय करावं? असत्य, कठोर आणि बडबड. आणि मनाची 3. अभिमान. एक अभिमान, दुसरं दुसऱ्याचं वाईट चिंतायचं आणि तिसरं नको तो विचार करायचा. काय नडलंय का? बंडा तात्याला यायला वेळ लागला. गणेश बुवांनी जाहीर केलं होतं 8 ते 10. म्हणले तात्या कुठंपर्यंत चालू आहे? म्हणले परली चालू आहे. नंतर परत फोन लावला, स्विच ऑफ. फोनच लागायचा बंद झाला. 9:45 वाजले, काहीच कळत नाही. 9 वाजले, ह्यांचं टेन्शन वाढलं. लोक म्हणले काय झालं आहे? सांगता येत नाही, कुठंतरी अपघात झाला असला पाहिजे. मी म्हणलं त्या का आमच्या वाट्यावर अपघातच आहे बाई. चांगलं चिंतन करा की, थोडंसं चांगलं चिंतन करावं. काय देवेंद्र फडणवीसचा फोन आला असेल, त्यांनी तात्याला मुंबईला बोललं असेल आणि म्हणले असतील मुंबईचा महापौर तुम्हाला करायचे म्हणून. विषय सोडा. परत सांगतो, चोरी, हिंसा, व्यभिचार शरीराची. निंदा, कठोर बोलणं, असत्य बोलणं, वाया बोलणं,
वाचेची आणि मनाची अभिमान धारण करणं, वाईट चिंतन करणं आणि दुसऱ्याचा द्वेष करणं, एवढंच सांगतो. बाबा ही पापं जाण्यासाठी जगात चिकार प्रायश्चित आहेत. हे पापासाठी संत कशाला? संत भेटल्यावर कुठलं पाप जातं? आत्मदर्शनी आढळू असे जो अविद्येचा मळू तो नाशी. एक प्रमाण सांगतो, शेवट संपवतो. एक प्रमाण कोणतं? धन्य आनंदाची सापडली भेट त्याने संत सज्जन भेटले सत्य त्याने फेडेला बुद्धीचा दृष्टी दाखविला. तुकाराम तुकाराम. बोला दुसरी एक आठवण सांगतो बाप्पाचीच. बाप्पा म्हणले तात्या आमच्या सप्त्यात या. म्हणलं येतो. आळंदीतून निघालो आणि वेळेचं जजमेंट सापडलं नाही आणि अंबाजोगाईला आलो संध्याकाळी 8 वाजता. अंबाजोगाईला तिथनं परळीतनं रिक्षा. इथं याला 10:30 वाजले. आता कीर्तन कुठं आहे? कोणीच नव्हतं. बाप्पा एकट्यान बाई. इथं मंदिर बारकं होतं. ह्या बाजूला पडवी होती बघा. आणि मी आलो. बाप्पा परत आले. बाप्पाच्या डोळ्यात पाणी आलं. बाळासाहेब म्हणले एवढ्या रात्री एखादा महाराज येईल असं मला वाटलं नाही. म्हणे तुम्ही केवढी धडपड केली. आता जाऊ द्या. नंतर पिठलं भाकरी करून जेवलो आणि बाप्पा म्हणले सकाळी 1 तासभर बोला. तुमच्या भागाचं वैशिष्ट्य आहे केव्हाही माणसं बोलवा येतात. अहो आमच्याकडे 9 ते 11 येणंच काय तुम्हाला सांगायचं. पंक्ती घातली तरी येणं ती. हां दुपारी येड आहे का काय? तुमच्या भागातल्या लोकांना काही कामं नसतात का हो? सगळी कीर्तनं बंद केली. सगळी कीर्तन घेत नाही. पण एरंडेश्वराचं घेतो, गुरुजींचं घेतो. का घेतो? स्वार्थानं. माझा स्वार्थ आहे. मी गुरुजींना सांगतो माझी तुमच्या मेहरबानी नाही, तुमची माझ्यावर आहे. का? त्या निमित्तानं औंढा नागनाथ आणि वैद्यनाथ 2 ज्योतिर्लिंगाचं दर्शन होतं आहे म्हणून. आणि प्रवासाची गडबड नको म्हणून परळीला निवांत 2 दिवस राहिलो. नेमका गणेशबांचा फोन आला. तात्या तुम्ही परळीला यायला आहे ना? हो. म्हणले कीर्तन कराल का? मग माझ्या लक्षात आलं ह्यांचा सप्ताह आत्ता असतो. मग लगेच म्हणलं येतो, करतो बाबा. एवढ्या जवळ येतो आहे, संतांची सेवा, नकार कशाला द्यायचं? गणेशबा म्हणले यंदा तर वर्षच माझ्याकडे आहे. म्हणलं येतो. खूप दिवसानं केदारी बाबांची सेवा करण्याचा योग आलेला आहे. आम्ही स्वतःला धन्य मानतो, स्वतःला भाग्यवान मानतो. तुका म्हणे भेदा भेद, तुका म्हणे भेदा भेद, म्हणे भेदा 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 वाद खंडोनी गेला. वाद खंडोनी देवतया जवळी आसे, देवतया जवळी आसे. देवतया जवळी
आईवडिलांनी जन्म दिला आणि नंतरचं जे पालन पोषण आहे, जे पालन पोषण केलं ते तात्यांनी केलं. आणि बऱ्याच दिवसापासून तात्यांची परिस्थिती बरत नाही, परंतु एक प्रेम असतं. आरांच्या कार्यक्रमामध्ये परिस्थिती येण्यासारखी नव्हती, आता तरी थोडी बरी आहे, पण त्याही कार्यक्रमामध्ये तात्या येऊन भेट देऊन गेले. आणि त्यानंतर कन्येच्या लग्नाला माझी नात म्हणून तात्या बी या ठिकाणी लग्नाला आली. त्यानंतरचा जो तात्यांचा प्रवास इकडे येण्याचा योग तो म्हणजे आत्ताच आलेला आहे. या परिसरामध्ये आले नाहीत, इकडे येणार होते, म्हणले येणार आहे. म्हणलं योगायोग चांगला आहे तात्या, श्री गुरु केदारी महाराजांचा समाधी उत्सव आहे. ते म्हणले कोणी असेल ते मी कीर्तन करतो. योगायोगानं म्हणलं आपल्याकडंच आहे, काय अडचण नाही. कोणाची जरी सेवा असली तरी तात्यांची सेवा होणारच होती. केदारी बाबांच्या मनात होतं, कारण एवढा भव्य दिव्य मंडप झालेला आहे आणि एवढा केदारी महाराजांचं भव्य आणि दिव्य प्रमाणामध्ये हे मंदिर झालेलं आहे. योगायोग आहे आणि त्या योगामध्ये तात्यांनी शब्द दिल्याबरोबर तात्या आले आणि त्याबद्दल तात्यांचा मला बोलता येईना आता, कारण काही गोष्टी खूपच अडचणीत आहे. आणि आज तुम्हाला सांगतो, पूर्ण केला मनोरथ, घरा आले कृपाळ. या नायानं बऱ्याच दिवसापासून तात्यांची मी घर बी बांधलं नव्हतं, तात्यांनी मला घर बांधलं गेलं. घरी येण्याकरता बऱ्याच दिवसापासून इच्छा होती, पण ती योग आज लागला. आणि तात्यांचा सन्मान आपल्या गावचे सरपंच श्रीमान अच्युतराव रामकिशनरावजी सावंत हे तात्यांचा उपरणं आणि श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान करतील. आणि आपल्या या कार्यक्रमासाठी मी काल जाहीर केलं की लक्ष्मणराव नारायणरावजी मुजमुले यांनी या सप्ताहाच्या अन्नदानासाठी 51,000 रुपये दिलेले आहेत. भोग गेला निवारिला चक्र कळा